चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील शेवटच्या टोकावर वसलेले कन्हाळ गाव हे गाव सध्या पुनर्वसनाच्या मागणीमुळे चर्चेत आहे। गावातील 30 सातबारा अद्याप शिल्लक असल्याने अनेक शेतकऱ्यांना रोजगार आणि उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कोसी खुर्द प्रकल्पात ज्यांची शेती केली त्या प्रकल्पग्रस्तांना आजवर योग्य मोबदला मिळालेला नाही। रोजगाराचे दुसरे पर्याय उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले। या गंभीर प्रश्नावर तोडगा निघावा म्हणून गावातील सरपंचांसह ग्रामस्थांनी एकमताने ठराव घेऊन राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, महसूल उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच स्थानिक खासदार आणि आमदारांना लेखी निवेदन दिले आहे। तथापि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय। आमच्या पुनर्वसनाचा आणि न्याय मोबदल्याचा प्रश्न सुटला नाही तर मतदानाचं बटन दाबणार नाही, अशा शब्दात ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिलाय। गाव 80% जमीन गेलेले आहेत, 20% इथं उर्वरित राहिलेले आहेत। ही इथं मोबदला कमी दबात मिळालेला आहे। आम्ही शेती सुद्धा घेऊ शकत नाही, घर सुद्धा बांधू शकत नाही आणि मुलांचं शिक्षण सुद्धा करू शकत नाही आणि इथं रोजगार सुद्धा आम्हाला मिळत नाही। शिक्षण असल्यामुळे आम्हाला पुनर्वसन करून द्यावा। हे गाव जंगल व्याप्त असून वन्यजीव आणि मानव संघर्षाने ग्रासलेले आहे। आसोलामेंढा तलावाच्या विस्तारीकरण आणि नूतनीकरण याकरिता कोसी खुर्द प्रकल्पांतर्गत शासनाने आमच्या संपूर्ण शेतजमिनी अल्पशा मोबदला देऊन अधिग्रहण केलेले आहेत। त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। कन्हाळ गाव हे एक गाव आहे, आसोला तलावाच्या पोटात असलेलं आहे। माझ्या गावातली शेती 80% गेली असल्यामुळे आम्हाला मजुरीसाठी काही उपाय राहिला नाही। आम्ही मजुरी नाही करणार तर मुलांना शिक्षण सुद्धा मिळणार नाही। जर गाव पुनर्वसन होणार नाही तर आम्ही येणाऱ्या सार्वजनिक निवडणुकीला बहिष्कार टाकून एवढे होतो, दुसऱ्या तिसऱ्या वर्गात होतो तेव्हापासून साहेब या पुनर्वसनाचा 3 गावचा नाव घेतलेला होता, कन्हाळ गाव, सामगी आणि भानापूर मेंढा। या 2 गावाचा पुनर्वसन होत आहे। ते असून ते गाव तर साहेब साईटला आहेत ना, आमचा कन्हाळ गाव अगदी गाभोरात आहे। आता तुम्ही सर्वे करू शकता, तरी या गावाचा पुनर्वसन रगडण्यात कसा आला साहेब? रकमेतून रक्कम कपात करण्यात आला। आम्ही भिवून गेलो, भीती निर्माण करून आम्ही रजिस्ट्रेशन करण्यात आले। 3 किलोमीटरवर एक गाव आहे, त्या गावामध्ये 22 लाख, 21 लाख, 20 लाख असे प्रति देण्यात आला आणि आम्हाला फक्त 5.5 लाख देण्यात आले। या आमच्या गावामध्ये सभोवताल जंगल असून वाघाची भीती, शिक्षणाचं काहीच नाही सोय। इथं एखादी गरोदर माता तिची प्रकृती जर बिघडली तर आपण कुठं नेऊ कुठं नाही, त्याकरिता सुद्धा या गावामध्ये सोय नाही। एवढा नोटीस देऊनही आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही बहिष्कार घालत आहोत। अकरा गावापैकी एकाच गावासाठी नाही आणि एका गावा नियम हा वेगळा या कन्हाळ गावाला आहे। प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर।